नमस्कार. धनतेरसच्या दिवशी आपल्याला यमदेवासाठी, यमराजासाठी आपल्याला दीपदान करायचे असते. घरातील व्यक्तींचं अकाली मृत्यू होऊ नये यासाठी यमदीपदान केले जाते. तर कणकेचे अशा प्रकारचे दिवे आणि मुटके बनवून घ्यायचे. त्यानंतर एक प्लेट घेऊन खाली विड्याचे पानं किंवा कोणत्याही झाडाचं पान ठेवलं तरी चालेल. त्यानंतर त्यावर अक्षता टाकायची आणि त्यावर हा दिवा आणि 2 मुटके ठेवायचे. नंतर त्यांची हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून पूजा करायची, फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर नमस्कार करायचा. किंवा तुम्ही दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर सुद्धा दिव्यांची पूजा केली तरी चालेल. दिवा प्रज्वलित करताना वर दिलेला मंत्र आवर्जून म्हणायचा. दिव्यामधील जी 2 वात आहे त्या 2 वाती मिळून 1 वात करायची आहे. तेल हे तुम्ही मोहरीचं, तिळीचं घेऊ शकतात किंवा घरात जे देवासाठी तेल वापरतात ते सुद्धा घेऊ शकतात. दिवा दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवला जातो. बाहेरून घरात येताना हा दिवा उजव्या हाताला यायला पाहिजे आणि हा दिवा आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळात धनतेरसची पूजा झाल्यानंतर प्रज्वलित करायचा आहे.